नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंखे आपल्या सर्वांचा ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज मी जातोय पिंपरी चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डनला, ज्या ठिकाणी बोटिंग आणि लाईट कारंजा आहे। तर आपण त्या गार्डनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बर्ड व्हॅली गार्डन हे पिंपरी चिंचवडमध्ये आहे। समोर बघताय तो नॉव्हेल चौक आहे। जर तुम्हाला या गार्डनला जायचं असेल तर आकुर्डी खंडोबा मंदिर, त्यानंतर थर्मॅक्स चौक आणि थर्मॅक्स चौक पासून राईट हँड साईडला थोड्याच अंतरावर बर्ड व्हॅली उद्यान आहे। गार्डनच्या बाहेर विविध प्रकारचे फूड स्टॉल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता। बर्ड व्हॅली गार्डन हे 2009 साली मनपाद्वारे विकसित करण्यात आले होते। उद्यानाच्या आत आल्यावर या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि या बर्ड व्हॅलीचा तिकीट दर हा 20 रुपये प्रति पर्सन आहे। गार्डनच्या आत आल्यावर संभाजी महाराजांची ही अप्रतिम मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते। आत आल्यानंतर तुमचे या ठिकाणी पुन्हा एकदा तिकीट चेक होते आणि त्यानंतर गार्डनमध्ये एंट्री मिळते। आता आपण आलोय बोटिंग करण्यासाठी। बोटिंगचे तिकीट हे 50 रुपये प्रति व्यक्ती आहे। जर तुम्हाला शनिवार आणि रविवार टाळायचे असेल, कारण त्या दिवशी बऱ्यापैकी गर्दी असते, जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर तुम्ही मंडे टू फ्रायडे या गार्डनला व्हिजिट करू शकता। बोटिंगसाठी लागणारे सेफ्टी जॅकेट हे विनामूल्य दिले जाते। बोटिंगसाठी भरपूर प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे मी तिकीट तर काढलंय। आता मी रांगेत उभा आहे आणि तोपर्यंत मी या बदकांची मस्तपैकी गंमत बघतोय। बोटमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी त्यांची माणसे आपल्याला मदत करतात आणि आता मी फक्त वाट बघत होतो की माझा नंबर कधी येईल। आणि फायनली आता माझा नंबर आला आणि मी बोटिंगच्या मस्तपैकी आनंद घेतोय। जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। फक्त 10 ते 15 मिनिटाच्या या बोट रायडिंगमुळे आपल्याला निसर्गाचा खूप भारी आणि भन्नाट एक्सपिरियन्स येतो, म्हणून तुम्ही एकदा तरी नक्की या PCMC बर्ड व्हॅली गार्डनला व्हिजिट करा। जर तुम्हाला ही बोटिंग करायची असेल आणि तुम्ही आपल्या मित्राला विचारत असाल की बाबा माझ्यासोबत चलतो का, तर मित्र सिंपली नकार देईल, कारण की मित्र हे बऱ्यापैकी कंजूस असतात आणि तुम्हाला जर मित्रांच्या भरोशावर नसेल राहायचं तर तुम्ही एकटे सुटा आणि एकट्या या बोटिंगचा आनंद घ्या। जर तुम्ही टायटॅनिक मूवी हा पाहिला असेल तर तुम्ही या खडकाला पाहून तुम्हाला तो टायटॅनिक मूवी मधला सीन नक्कीच आठवेल, ज्या ठिकाणी टायटॅनिक हे जहाज एका या सारख्या दिसणाऱ्या खडकाला, हिम खडकाला जाऊन धडकते। मित्रांनो, बोटिंग करून आल्यानंतर तुम्ही एक लाईन तर नक्कीच म्हणणार आहे, ती अशी, काय ती बोटिंग, काय ते पाणी, काय तो निसर्ग, हा हा हा।
मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी बोटिंग करायची असेल तर ही समोर जाते त्या प्रकारची बोट निवडा, कारण की ही बोट थोडा स्पीड हिचा चांगला असतो कम्पेअर टू अदर्स बोट. आणि आता मी आलोय म्युझिकल फाउंटन शो बघण्यासाठी आणि या शोचे तिकीट फक्त 20 रुपये प्रति व्यक्ती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्वात वैभवशाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली आणि पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला. मराठी संस्कृतीची सुरुवात होते ते माऊलींच्या भक्ती परंपरेपासून. पिंपरी चिंचवड जवळची 2 अत्यंत पावन तीर्थक्षेत्र म्हणजे आळंदी आणि देहू, जिथून आषाढी कार्तिकीस पालख्या निघतात. लाखो वारकरी दिंड्या पताका नाचवत पंढरपूर वारीस निघतात. वारीचा हा भक्तिमय सोहळा डोळे आणि मन सुखावणारा असतो. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने जेव्हा आसमंत भरून जातो तेव्हा साक्षात विठू माऊली भेटल्याचा भास होतो. संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. दुरितांचे तिमिर जाओ हे दान विश्वाच्या देवाकडे मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान आळंदी येथे आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले सुवर्णाक्षर. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी आई भवानी, माँसाहेब जिजाऊ आणि साऱ्या संतांचा आशीर्वाद होता, म्हणूनच स्वराज्य स्थापन झाले. स्वराज्य स्थापनेची वार्ता सर्वांस पोहोचावी म्हणून छत्रपतींनी राज्याभिषेक ठरवला आणि अंधाराचा विनाश करणाऱ्या सूर्याचा तेजपुंज अवतार उगवला. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. मी आशा करतो आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद.